नमस्कार. मराठा इतिहासात ना अशी काही रहस्य दडलेली आहेत की ती ऐकून आपण थक्क होतो. विचार करा, समुद्राच्या आत पाण्याखाली लपवलेली एक भिंत जी शत्रूच्या मोठ्या मोठ्या जहाजांसाठी अक्षरशः काळ बनून आली होती. हो, आज आपण विजयदुर्ग किल्ल्याच्या या अविश्वसनीय अदृश्य भिंतीची गोष्ट उलगडून पाहणार आहोत. ऐकूनच अविश्वसनीय वाटते नाही का? म्हणजे 17व्या शतकात कुठलीही आधुनिक टेक्नॉलॉजी नसताना एका किल्ल्याने समुद्राखाली एक असा अदृश्य सापळा रचला जो शत्रूच्या बलाढ्य जहाजांना समुद्रातच जलसमाधी देत होता. हे कसं शक्य झालं असेल? चला यामागचं गूढ उलगडूया. गंमत म्हणजे विजयदुर्गला हे नाव आपण नाही तर त्याच्या शत्रूंनी दिलं होतं. पूर्वेकडील जिब्राल्टर. आता बघा, जिब्राल्टरचा किल्ला जगत अभेद्य म्हणून ओळखला जायचा. तशीच ख्याती आपल्या विजयदुर्गची होती. या एकाच नावावरून आपल्याला या किल्ल्याचं सामरिक महत्त्व आणि त्याची ताकद किती प्रचंड होती याचा सहज अंदाज येतो. ठीक आहे, पण मग प्रश्न असा येतो की अशी अद्भुत आणि खरं तर धोकादायक रचना करण्याची गरजच का निर्माण झाली? याचं उत्तर दडलंय त्या काळातील मराठ्यांच्या जबरदस्त सामरिक दूरदृष्टीमध्ये. बघा, त्या काळातली परिस्थिती सोपी नव्हती. आपली कोकण किनारपट्टी सतत धोक्यात असायची. एका बाजूला होता जंजिऱ्याचा सिद्दी, जो डोकेदुखी बनला होता, तर दुसऱ्या बाजूला पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश यांसारख्या युरोपीय सत्ता समुद्रावर आपलं वर्चस्व गाजवत होत्या. या दुहेरी दबावामुळेच किनारपट्टीच्या संरक्षणासाठी काहीतरी नवीन, काहीतरी क्रांतिकारी करण्याची नितांत गरज होती. आणि ही दूरदृष्टी होती छत्रपती शिवाजी महाराजांची. त्यांनी अगदी अचूक ओळखलं होतं की खरं सार्वभौमत्व मिळवायचं असेल तर समुद्रावर आपलं वर्चस्व असणं किती गरजेचं आहे. याच एका शक्तिशाली विचारातून मराठा आरमाराचा पाया रचला गेला. आता इथे खरी हुशारी बघा. मराठ्यांनी युरोपियन आरमाराची आंधळी नक्कल केली नाही. युरोपियन आरमाराकडे काय होतं? मोठे, अजस्र, शक्तिशाली गालियन. पण ते किनाऱ्याजवळच्या पाण्यात थोडे अवजड आणि कमी वेगवान होते. या उलट मराठ्यांनी काय केलं? गुराबा आणि गलबतांसारखी लहान पण अतिशय वेगवान आणि चपळ जहाजे तयार केली. ही जहाजे कोकण किनारपट्टीच्या उथळ पाण्यात शत्रूला सहज हरवू शकत होती. एकदम परफेक्ट डिझाईन. आणि यालाच म्हणतात समुद्रावरील गनिमी कावा. जो गनिमी कावा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वापरला गेला तोच आता अथांग समुद्रात वापरला जात होता. म्हणजे काय तर शत्रूवर अचानक हल्ला करायचा, त्यांना गोंधळात टाकायचं आणि मग त्यांना अशा उथळ पाण्याच्या भागात खेचून आणायचं जिथे त्यांची ती मोठी जहाजे अक्षरशः अडकून पडतील. काय जबरदस्त रणनीती होती ही. तर मग पाण्याखाली भिंत बनवण्याचं हे अफाट इंजिनिअरिंगचं कौशल्य आलं तरी कुठून? ही कल्पकता काही एका रात्रीत आलेली नाहीये. ती जन्माला आली आहे मराठ्यांच्या किल्ला बांधणीच्या एका समृद्ध आणि गौरवशाली परंपरेतून. मराठा साम्राज्याचा खरा कणा काय होता? तर त्यांचं किल्ल्यांचं जाळं. किती किल्ले? 300 पेक्षा जास्त. हा फक्त एक आकडा नाहीये, हे एका अभेद्य सुनियोजित संरक्षण व्यवस्थेचं प्रतीक आहे. आणि हे किल्ले म्हणजे काही फक्त लष्करी चौक्या नव्हत्या. ती होती छोटी छोटी स्वयंपूर्ण शहरं. इथे प्रशासन चालायचं, रसद साठवली जायची, मोठमोठी धान्य कोठारं होती, शस्त्रसाठा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी. कितीही मोठा वेढा पडला तरी पाण्याची सोय इतकी अचूक केलेली असायची की किल्ला महिन्याच्या महिने लढू शकायचा. आणि इथेच आपल्याला मराठ्यांचं जल अभियांत्रिकी म्हणजे हायड्रॉलिक इंजिनिअरिंगचं कौशल्य बघायला मिळतं. खडकात कोरलेली पाण्याची टाकी, मोठे कृत्रिम तळाव आणि एवढंच नाही तर पाणाणे नावाचे तज्ज्ञ. हे लोक खडकातले पाण्याचे जिवंत झरे शोधून काढायचे. त्यामुळेच तर किल्ल्यांवर पाण्याची कधीच कमतरता भासली नाही. आणि हे किती हुशारीने केलेलं आहे बघा. म्हणजे किल्ल्याच्या बांधकामासाठी जो दगड लागायचा तो काढण्यासाठी जे खोदकाम व्हायचं ना, त्याच खड्ड्यांचं रूपांतर पाण्याच्या टाक्यांमध्ये केलं जायचं. म्हणजे एका दगडात 2 पक्षी, एकाच कामातून 2 उद्दिष्ट साध्य. हीच तर आहे खरी मराठा अभियांत्रिकीची दूरदृष्टी. चला तर मग आता पुन्हा आपल्या मूळ रहस्याकडे येऊया, विजयदुर्गाच्या त्या अदृश्य पाण्याखालच्या भिंतीकडे. हे सगळं इंजिनिअरिंगचं कौशल्य आणि सामरिक विचार जेव्हा एकत्र आले तेव्हा काय घडलं तेच आता आपण पाहूया. जरा कल्पना करा, समोरून शत्रूचं मोठं बलाढ्य जहाज येतंय विजयाच्या उन्मादात किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी. पण त्यांना बिचाऱ्यांना पुसटशी ही कल्पना नाहीये की समुद्राच्या त्या उसळणाऱ्या लाटांखाली त्यांचं भविष्य आधीच लिहून ठेवलंय एका अदृश्य भिंतीच्या रूपानं. तर ही अदृश्य भिंत नक्की काम कशी करायची? बघा, ही बनवली होती टिकाऊ जांबा दगडापासून. किल्ल्यापासून समुद्रात साधारण 300 फूट अंतरावर ही बांधली होती आणि ती समुद्राच्या पृष्ठभागाखाली तब्बल 8 ते 10 मीटर खोल होती. म्हणजे पूर्णपणे अदृश्य.
तिचा एकच आणि अत्यंत घातक उद्देश होता, जवळ येणाऱ्या शत्रूच्या जहाजाचा तळ फाडून टाकायचा आणि त्यांना तिथेच जलसमाधी द्यायची. किती साधा पण प्रभावी प्लॅन. आता जरा तिचे आकडे बघा, म्हणजे तिच्या भव्यतेची कल्पना येईल. ही भिंत तब्बल 122 मीटर लांब होती, म्हणजे जवळपास एका फुटबॉल मैदाना इतकी. 3 मीटर उंच आणि 7 मीटर रुंद. विचार करा, पाण्याखाली एवढी प्रचंड आणि मजबूत रचना, जी समुद्राच्या शक्तिशाली लाटा आणि शत्रूचे हल्ले दोन्ही सहज सहन करू शकत होती. अप्रतिम. आणि हा काही हवेतला गोळीबार नाहीये. याचा पक्का पुरावा मिळतो तो थेट पोर्तुगीजांच्याच ऐतिहासिक नोंदींमध्ये. त्यांनी स्वतः लिहून ठेवलंय की विजयदुर्गजवळ त्यांची 2 जहाजं काहीही कारण नसताना एकदम रहस्यमयरित्या बुडाली. त्यांना शेवटपर्यंत कळलंच नाही की त्यांचं जहाज कुठल्या तोफेला नाही तर एका अदृश्य भिंतीला धडकून फुटलं होतं. तर मग या एका अदृश्य भिंतीच्या गोष्टीतून आपण काय शिकायचं? हे प्रकरण फक्त एका बांधकामापुरतं मर्यादित नाहीये. हा मराठ्यांच्या व्यापक सामरिक विचारांचा आणि त्यांच्या जबरदस्त दूरदृष्टीचा एक उत्तम नमुना आहे. तर यातून काय महत्त्वाचे मुद्दे समोर येतात? पहिला म्हणजे नाविन्यपूर्ण विचार. गनिमी काव्याचा वापर फक्त जमिनीवर नाही तर समुद्रात आणि आर्किटेक्चरमध्येही करणं. दुसरा म्हणजे आत्मनिर्भरता. परकीय शक्तींवर अवलंबून न राहता स्वतःचा आरमार आणि संरक्षण प्रणाली विकसित करणं. तिसरं एकात्मिक रणनीती. किल्ले आणि आरमार यांना एकत्र जोडून एक अभेद्य संरक्षण व्यवस्था तयार करणं. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभियांत्रिकी कौशल्य. आपल्याच भूगोलाचा आणि साधनसामग्रीचा इतक्या कल्पकतेने वापर करणं की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवणं. आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. विजयदुर्गच्या या अदृश्य भिंतीसारखेच आपल्या इतिहासाच्या पानांमध्ये अजून असे कितीतरी अभियांत्रिकी आणि सामरिक बुद्धिमत्तेचे चमत्कार दडलेले असतील, जे फक्त आपल्याकडून पुन्हा शोधले जाण्याची वाट पाहत आहेत.